शासनाजवळ पैसे नसतील म्हणूनच माणिकराव कोकाटे रमीचा डाव खेळले असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। शासन भिकारी म्हणजे कोकाटेंच्या मते सीएम भिकारी असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलंय। कोकाटे कृषी खात्याला पैसे मागून मागून थकले असतील म्हणून त्यांनी नैराश्यातून हे वक्तव्य केलं असेल असा खोचक टोला सुद्धा कडूंनी लगावलाय। तर माणिकरावना कोण निवडून दिलं हा एक प्रश्नचिन्ह आहे। कोण मंत्री केलं हा दुसऱ्यापेक्षा प्रश्नचिन्ह आहे। आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सीएम भिकारी मध्ये आहे, उपमुख्यमंत्री भिकारी आहे असंच त्यांना म्हणायचं आहे। आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याला पैसे मागून मागून थकले असणार, त्या नैराश्यातून त्यांचं हे विधान आलं। खरं तर पहिल्यांदा माणिकराव कोकाटे खरं बोलले, म्हणजे त्यांचं तर आभार मानावं तेवढं कमीच आहे का त्यांनी जे विधान केलं। आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना, तर पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल।